सजेति सिंद्रो नोदिवेत्पादपङ्कजस्मरणं वासरमणीर्वेतं सारासन्ना श्रीघ्राना या कुन्देन्दुतुषारहारधरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरवरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोतावक्ता श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर श्रीगणेशाय नमः। आपण म्हटलं होतं की दर एकादशीला आपण हे जे संत लीलामृत ग्रंथ सुरू केलेला आहे, संत महिपती महाराजांनी लिहिलेला, त्यातला काही भाग राहिलेला आहे, तो आपण दर एकादशीला थोडा थोडा घेऊ. असं आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं त्याप्रमाणे आता ही कार्तिकी एकादशी येते, त्यानिमित्ताने आज आपण ही प्रवचन सेवा करतो. श्री गणेशाय नमः. जय जय कमललोचना पंढरीनाथा विश्वव्यापका कमलोद्भवताता कमलपत्राक्षानंता कमलोद्भव सूता प्रियाससितो तो जय क्षीराब्दिवासानंता अनंत नामा परमिता अनंत शाई मायातीता पार निगमार्था निर्णवे जय चित्तचालक चैतन्यमूर्ती लीला विग्रहे वैकुंठवते श्रुती पुराणे वर्णिता स्तुती कंठी कुंठितमती सकळांच्या तूच होनी देव भक्त महिमा नाम महिमा वाढविला अद्भुता मज पुढे करून निमित्त मात्र संत लीलामृत वदिविसी परमेश्वर आहे. हे चराचरामध्ये तुझ्याशिवाय काही नसल्यामुळे देवही तूच आणि भक्तही तूच. काय म्हटलंय पहा, तूची होनी देव भक्त नाम महिमा वाढविला अद्भुत. तूच संतांची रूपं कुठली आहेत, ती तुझीच रूप आहे. आणि संतांच्या माध्यमातनं तू काय केलंस, हा तुझ्या नामाचा महिमा तूच वाढविला. तुझ्या नामाचा महिमा तूच संतांच्या रूपाने वाढविला. तूच होनी देव भक्त नाम महिमा वाढविला अद्भुत माझं पुढे करून निमित्त लीला संत लीलामृत वदिविसी. आता हे संत लीलामृत सुद्धा देवा तू मला निमित्त केलंयस आणि मला निमित्त करून ही संत कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुझा हेतू आहे. तू जगद्गुरु पंढरीनाथा आपणचे सत्शिष्य सेवका कारिता रूपे नटून उभयता झाला सीता तारिता जडजीवा ऐका चतुर श्रोते सज्जन मागील अध्यायाची शेवटी जाणा गोपीचंदे अनुताप धरून प्रपंच भान टाकेले. हा परमात्मा सर्वत्र नाटला. आपण काव्य ऐकतो, गीत ऐकतो, त्याच्यामध्ये काय म्हणलं, कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. कौरवात सुद्धा मीच आहे, पांडवांमध्ये मीच आहे, या चराचरामध्ये मीच अनंत रूपाने व्यापलेला आहोत आहे. मग आपल्याला असं वाटतं की मग हे सगळे जर परमेश्वराचं, मग हा त्यांना मारतो का? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे असं का म्हणतो? मग तो जर दोन्ही बाजूला तोच आहे, मग त्यांचा का संहार करतो? तर विचार करा, आपल्या हाताच्या बोटाला येणारी नख कुणाची? आपलीच आहे. आपल्या डोक्यावर वाढणारे केस कोणाचे आहेत? दुसऱ्याची उसणी घेऊन आपल्या डोक्यावर वाढवत नाही आपण, आपलेच केस. म्हणजे केसही आपलेच आणि नखसुद्धा आपलीच. पण ही नख जाडला पायाला रुतायला, आपल्या अंगाला जखमा करायला लागतात.
किंवा ह्या केसाच्या डोक्याला भार व्हायला लागतो, त्यावेळेला आपणच जाऊन ते केस कापून येतो आणि हाताचे नख आपण आपल्या हातानेच कापून टाकतो. आपलीच आहेत, पण ज्यावेळेला ते आपल्याला त्रास द्यायला लागतात ना, त्यावेळेला आपण टाकतो. तसं ही दुष्टवृत्तीची माणसं ज्यावेळेला समाजाला त्रास द्यायला लागतात, त्यावेळेला परमात्म्याला ते कार्य करावं लागतं. म्हणून तो म्हणतो की कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. तूची होनी देवभक्त ना महिमा वाढवला अद्भुता, मज पुढे करून निमित्त मात्र संत लीला मृदवदेसे. तो जगद्गुरु पंढरीनाथा आपणची सत्शिष्य सेवका करता, स्वरूपे नटून उभयता झाला सितारता जडजीवा. ऐका चतुश्रोते सज्जन मागील अध्यायाचे शेवटी जाणा, गोपीचंदे अनुताप धरून प्रपंचवान टाकले. मागच्या अध्यायात आपण कथा ऐकली गोपीचंद राजाची, की त्यांना जालंधरनाथाचा बोध झाल्यानंतर समुद्र वलयांकित राज्याचा त्यांनी त्याग केला. ऐका चतुश्रोते सज्जन मागील अध्यायाचे शेवटी जाणा, गोपीचंदे अनुताप धरून प्रपंचभान टाकले. गोपीचंद राजा विरक्त झाला आणि द्वितीयोध्यायी कथा गोमटी गोरक्ष कानिपाची झाली भेटी, आपल्या सद्गुरूसाठी धुंडीत सृष्टी उभयता. पहिल्या अध्यायात आपण गोपीचंदाची कथा ऐकली. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण कानिफानाथाची आणि गोरक्षनाथाची कशी भेट झाली ते ऐकलं. गोरक्षनाथाने कानिफानाथ आपल्या गुरुच्या शोधात निघाले होते. गोरक्षनाथाने कानिफानाथाला सांगितलं, अरे तुझा गुरु बघ तिथे गौड बंगालमध्ये, त्या गोपीचंद राजाने खड्ड्यात टाकले तुझ्या गुरु. आणि मग कानिफानाथाने गोरक्षनाथ सुद्धा आपल्या गुरुच्या शोधार्थ निघाले होते. गुरु त्यांना तपश्चर्याला बसवलं आणि गुरु निघून गेले. 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली, ते गुरुच्या शोधात निघाले होते. त्यांना गुरु सापडत नव्हते. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शोधात निघाले होते. मग कानिफानाथ गोरक्षनाथाला काय म्हणतात, अरे तुझे गुरु तर स्त्री राज्यात आहेत, तिथे त्यांनी लग्न केले, त्यांना मूल झालेलं आहे, असा कसा तुझा गुरु, असं त्याने म्हटलं. पण ह्या दोघांच्या भांडणामध्ये दोघांना काय झालं, एकमेकाचे गुरु कुठे आहेत ते कळलं. आणि मग कानिफानाथ आपल्या गुरुंना खड्ड्यातनं काढण्यासाठी गेले. तिथे त्यांनी त्या खड्ड्यातनं बाहेर काढलं गुरुंना. आणि गोरक्षनाथ कुठं गेले, मग स्त्री राज्यामध्ये गेले. मच्छिंद्रनाथांना पुन्हा ज्या कार्यासाठी त्यांनी देहधारण केलं त्या कार्यासाठी उद्युक्त करायला गेलेले. आणि द्वितीयोध्यायी कथा गोमटी गोरक्ष कानिफाचे झाले भेटे, आपुल्या सद्गुरूसाठी धुंडीत सृष्टी उभयता. कानिफासे भेटला जालंधर ते कथा ऐकली सविस्तर. आता साक्षात विष्णू अवतार त्याचे चरित्रावधारा. आता प्रत्यक्ष भगवान विष्णूने अवतार घेतलेला आहे तो गोरक्षनाथ. आता ज्याने अवतार घेतलाय त्याची कथा पाहू. भगवान विष्णूने कोणता अवतार घेतला आहे त्याच्यात आपण कथा पाहू. आता साक्षात विष्णू अवतार त्याचे चरित्रावधारा. मच्छिंद्रनाथ तो कैलासवासी गौरक्ष क्षीरसागर विलासे, उद्धरावया विश्वजनासी मृत्यूलोकासे अवतरले. मच्छिंद्रनाथ हा कुणाचा अवतार आहे, प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे. आणि गोरक्षनाथ कुणाचा अवतार आहे, ते विष्णूचा अवतार आहे. मच्छिंद्रनाथ तो कैलासवासी गोरक्ष क्षीरसागर विलासी, उद्धरावया विश्वजनासी मृत्यूलोकासे अवतरले. वाढवावया गुरुचे महिमान सच्चेच झाला लक्ष्मी रमणा, नाना परीची उदास स्थाने मच्छिंद्राकारणे शोधित. शंकर, भगवान शंकर शिवशंकर कुणाचा जप करतात, रामनामाचा जप करतात. म्हणजे तिथे शंकराने विष्णूंना श्रेष्ठ मानले. आणि आता इथे विष्णू कोण झाले, गोरक्षनाथ झाले. कुणाची सेवा करण्याकरता, शंकराची सेवा म्हणजे मच्छिंद्रनाथाची सेवा करण्याकरता त्यांनी शंकराचं म्हणजे मच्छिंद्रनाथाचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. दोघं एकमेकाचा महिमा जाणून आहेत. वाढवावया गुरुचे महिमान सच्चित झाला लक्ष्मी रमणा, नाना परीची उदास स्थाने मच्छिंद्राकारणे शोधिता. दक्षिण दिशी गमन करीत म्हणे कधी भेटे सद्गुरुनाथ, देवी तृषा उष्णकाळी तृषाक्रांत जीवन धुंडीत प्रीतीने.
ज्याप्रमाणे तहानलेला मनुष्य पाण्याच्या शोधात निघतो, तसं गोरक्षनाथ आपल्या मच्छिंद्रनाथ गुरुच्या शोधार्थ निघालेले. कुठं गेले गुरु? मला तर त्यांनी तपश्चर्याला बसवलं आणि ते नंतर मला भेटतो म्हणाले, पण कुठं गेले त्यांचा काही पत्ता लागत नाही. म्हणे कधी भेटेल सद्गुरुनाथ. बघा, आपल्याला कधी देवाची गाठ पडेल अशी तळमळ मनामध्ये लागायला पाहिजे. आपण काय म्हणतो? श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझे राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, काही भेट सेवा मजला सुभद्रा. आपण सांगतो देवा कधी मला भेटशील. तसं शिष्य सद्गुरूच्या भेटीची त्याला तळमळ लागली, कधी एकदा माझे गुरु मला भेटतील. दक्षिण देशी गमन करत म्हणे कधी भेटेल सद्गुरुनाथा, जेवी तृष्ण काळी तृषाक्रांत जीवनधुंडी प्रीतीने, काक सुधा तुच्छितान्न की जननीसाठी अक्रन देताने, नाथरी कृपणाच्या हरपता धनन्न पडे चैन त्याशिवाय, का प्राणनाथ गेली अदेशांतरे पतिव्रते सिद्ध न कंठे संसारे, तैसाच गोरक्षाहोरात्री ध्यात मच्छिंद्रासी प्रीतीने. लहान मुलाला भूक लागली तर ते सारखं आई कुठे शोधत राहतं. का? त्याला माहिती आहे आपलं हक्काचं स्थान आहे आई. का क्षुधा तुच्छितान्न की जननीसाठी आक्रंद देताने, नाथरे कृपणाच्या हरपता न पडे चैन्यासी भये, का प्राणनाथ गेली या देशांतरे पतिव्रते कंठे संसारे, तैसाच गोरक्षाहोरात्री ध्यात मच्छिंद्रासी प्रीतीने, पुरे पट्टणे महावने कुग्राम वास उदास स्थाने, विरक्ती करते अनुष्ठाने तीही स्थाने धुंडली. गोरक्षनाथाने अनेक महानगर शोधली, अनेक महावन शोधली गुरुसाठी. एखादं कुशीळ स्थान तिथे जाऊन महाराज बसले असतील ती पण शोधली, कारण का त्यांना सर्व ठिकाणं सारखी आहेत. एखाद्या ठिकाणी कुणीच नाही अशी स्थानं शोधली, कदाचित तिथे जाऊन बसले असतील. ज्या ठिकाणी विरक्त लोक अनुष्ठान करतात त्याही ठिकाणी ते जाऊन आले. नाना दैवते सतोगणे रमणीय स्थळे पाहिली नैने, परी श्री राज्यात येऊन सद्गुरूला घे पाहत आहे, तो प्रेमळ राणी निर्भयानंतरी आपल्या नगरात राज्य करे. तिने मच्छिंद्र असे नाना प्रिय भोग उपचारी घोयले, नाना प्रीचे पक्वान्न भोजन केशर कस्तुरी सुमनचंद्र, दिव्यमंचकावरी शयन भोलवले मननाथाचे, प्रधान ललना चतुर देख त्या मच्छिंद्राच्या ज्ञाधारका, अहोरात्र विषय सुख भोगित असे देख प्रीतीने, ऐसे होता दिवस फार प्रेमळ राणे झाला कुमारा, मग मीननाथ सत्वर नाम तयाचे ठेवले. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करता करता स्त्री राज्यामध्ये गेले होते. आणि मग त्या स्त्री राज्यामध्ये काय झालं होतं की त्या मग तिथं स्त्रियाच होत्या, पुरुष जिवंत राहत नव्हता. म्हणजे एखाद्या मुलीला जर मुलगा झाला तर तो गर्भातच जायचा, फक्त स्त्रियाच त्या ठिकाणी जिवंत राहायच्या. मग आता ज्या ठिकाणी पुरुषच नाही त्या ठिकाणी स्त्रियांना अपत्यपराप्ती कशी होत असेल, तर हनुमंताच्या भूपकाराने त्यांना गर्भधारणा व्हायची आणि तिथे त्यांना मुली व्हायच्या. पण त्यांची राणी होती, त्या राणीच्या मनामध्ये असं आलं की आपल्याला पुरुषपती मिळावा, पण तो येणार कसा आणि इथे जिवंत राहणार कसा. पण मच्छिंद्रनाथ ज्या वेळेला तीर्थयात्रा करत स्त्री राज्यात गेले त्यावेळेला तिने जाणलं की मच्छिंद्रनाथाकडे शक्ती आहे, की त्या ठिकाणी मारुतीने भूपकार केला तरी मच्छिंद्रनाथ काही तिथे मृत्यू पावणार नाही, कारण मारुतीच्या भूपकाराने पुरुषाचे जीव राहत नव्हता, फक्त स्त्रियांचा राहायचा. त्या स्त्री राज्याला ते वरदान होतं. त्यामुळे मच्छिंद्रनाथ आल्यानंतर मच्छिंद्रनाथांची जवळची शक्ती एवढी होती की मारुतीच्या भूपकाराचा परिणाम त्याच्यावर होता. त्यामुळे त्या राणीला मच्छिंद्रनाथापासून तिने विनंती केली, प्रार्थना केली की महाराज आम्हाला हा आनंद प्राप्त होत नाही तर तुमच्यापासून तो प्राप्त व्हावा. आणि त्याप्रमाणे मारुतीला तिने विनंती केली होती की आणि मला असा एखादा पुरुष प्राप्त करू दे.
आणि मग मारुतीने मच्छिंद्रनाथाने विनंती केली की तुम्ही जाऊन तेवढी तिची इच्छा पूर्ण करा. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ आलेले. त्या राणीला मच्छिंद्रनाथापासून मुलगा झाला, त्याचं नाव मीननाथ. पुत्र होता की ते काळी मच्छिंद्र गुंतले माया झाडे, जैसा वासरवणी असून नवंडळी दिसत जडी साक्षात, की विलासी वेगळा असता जैसा दर्पणी उमठे तळता ठसा, की नभी क्रीडता राजहंसा तो दिसतो जैसा जळाता, कारागृही कोंडीला समीर, की मेघ रिचवेला पृथ्वीवर, परितो 12 योजने दूर असतो सा 4 निश्चित. जरी लोकांच्या दृष्टीने मच्छिंद्रनाथ त्या मायापाशात गुंतलेले दिसत असले तरी वाऱ्याला जसं पिंजऱ्यामध्ये कोणता येत नाही तसं तिथे असूनही ते अलिप्त होते. कारागृही कोंडीला समीर, की हे मेघ रिचला पृथ्वीवर, परितो 12 योजने दूर असतो सा 4 निशिदा, आकाश घटी हे साठवले परिते तेथे नाही गुंतले, 23 रूपीस अनुसंधान लागले देह गुंतला विषयात. ज्याप्रमाणे आकाश व्यापलेलं आहे, कुठं प्रत्येकाला व्यापलेलं आहे. बोळक्यामध्ये आकाश केवढं आहे? बोळक्याच्या आकार एवढं आहे. माठ असतो मातीचा, त्याच्यात आकाश केवढं आहे? त्या माठाच्या आकार एवढं आहे. त्या रांजणामध्ये आकाश केवढं आहे? त्या रांजणाचा आकार आहे तेवढं. जी त्या वस्तूचा जेवढा आकारमान आहे त्याच्यामध्ये असणारी पोकळी म्हणजे आकाश आहे. मग ते बोळक्यातलं आकाश बोळक्या एवढं, माठातलं आकाश माठा एवढं, रांजणातलं आकाश रांजणा एवढं. आता हे जरी आकाश त्या माठामध्ये व्यापलेलं असलं, रांजण्यात व्यापलेलं असलं, तरी ते आकाश त्याच्यामध्ये व्यापून सुद्धा, म्हणजे घटामध्ये मठामध्ये रांजणामध्ये व्यापून सुद्धा अलिप्त असतं. तसं मच्छिंद्रनाथ देहाने जरी तिथे असले तरी त्यांचं मन मात्र सदैव भगवत चिंतनात होतं. आकाश घटी साठवले परी तेथे नाही गुंतले, 23 रूपे अनुसंधान लागले देह गुंतला विषयात. देह कुठे आहे? विषयामध्ये गुंतलेला आहे, म्हणजे त्याला मुलं बाळे झाले असं समजतं. परमेश्वर आपले गुरु तर आपल्याला काय म्हणतात? तुला मुलं बाळे झाली, तू प्रपंचात राहिला, तुला नातवंड होऊ दे, पतवंड होऊ दे, तुला काय, त्याच्याशी परमात्म्याची गाठ पडण्याशी काही संबंध नाही. देहाचं कर्म आहे तो देह करेल. म्हणजे देहाचं कर्म काय आहे? की लग्न केल्यानंतर मुलं बाळा होणं हा देहाचा धर्म आहे, देहधर्म म्हणतात. त्यामुळे तुला मुलं बाळा झाली, सुना आल्या, नातवंड आली, जावई आले, नातवंड आली, हे होऊ दे ना. ते काय तुझ्या परमात्मा प्राप्तीच्या आड येणार नाही. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. हा देह प्रपंचाचा दास आहे हे देवाला माहिती आहे ना. सुखे करो काम. तो प्रपंचाचा दास असणारा देह सुखाने प्रपंच करो, पण देहाने प्रपंच कर आणि मनाने परमार्थ कर. आकाश घटी साठवले परी तेथे नाही गुंतले, 23 रूपे अनुसंधान लागले देह गुंतला विषयात. आपला शिष्य गुरुक्ष जाण त्याचे वाढवावया महिमाना, मच्छिंद्र स्त्री राज्यात जाऊन निमग्न होऊन बैसले. आता ही सगळी लीला मच्छिंद्रनाथाने का केली? त्यांना गोरक्षनाथाचं महत्त्व वाढवायचं होतं, म्हणून भगवंताने ही लीला केली. गुरु काय करतात? आपल्या शिष्याचं महत्त्व त्यांना वाढवायचं असेल तर काहीतरी लीला ते करतात. आपल्याला माहिती आहे पितांबराविषयी गजानन महाराजांच्या भक्तामध्ये थोडा विकल्प निर्माण झाला. का पितांबराला गजानन महाराजांनी आपल्या अंगावरचा पितांबर दिला होता? का रे हे फाटका नेसून बसला, हा पितांबर तू घे. भक्ताने आणला होता कोणासाठी? महाराजांसाठी. आणि महाराजांनी तो कोणाला दिला आहे? पितांबराला नेसायला. आता सद्गुरूची आज्ञा म्हणून पितांबर तो पितांबर नेसायला लागला. पण बाकीच्या शिष्यांना थोडासा विकल्प निर्माण झाला की काय, किती तुम्ही त्याचे लाड करता? आम्ही एवढी तुमची सेवा करतोय, तुमचं मात्र प्रेम त्या पितांबरावरती. मग शिष्यामध्ये वाद होऊ नये म्हणून काय केलं? सद्गुरू लीला केली. त्या पितांबराला सांगितलं तू जा. पितांबराला गजानन महाराजांनी आपल्यापासून लांब पाठवलं.
कुठं पाठवलं? कोंडोली ग्रामाला. पीतांबर शिष्य कोंडोलीला गेला आणि त्याच्या हातून महाराजांनी काय कार्य घडवलं? त्या ठिकाणी वठलेल्या झाडाला पालवी आणली. आता महत्त्व कोणाचं वाढलं? पीतांबराचं वाढलं. म्हणजे सद्गुरू ही लीला करतात. काय करतात? आपल्या शिष्याचं महत्त्व वाढवायचं असेल तर त्याला आपल्यापासून थोडं लांब पाठवतात. तसं गोरक्षनाथाला थोडंसं त्यांनी लांब ठेवलं. आता गोरक्षनाथ आलेले आहेत मच्छिंद्रनाथाला न्यायला. त्यांचं महत्त्व कसं वाढवतायत गोरक्षनाथाचं, ही सगळी लीला सद्गुरूची. ते आपल्या शिष्याचं महत्त्व वाढवत असतात. हा आपला शिष्य गोरक्षदान त्याचे वाढवावया महिमाना मच्छिंद्र श्री राज्यात जाऊन निमग्न होऊन बसले. हे निरूपण ऐकता काने आशंका घेतली विचक्षणे. म्हणे श्री राज्याचे स्थानी मारुती असून अजूनही असे की षड्मास होता निश्चित भूपकार देत रामत होता. ते ऐकून पुरुष मृत्यू पावत गर्भ गळत पुरुषांचे. म्हणाले आम्ही अशी श्रोत्यांनी शंका घेतली, मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये जिवंत कसे राहिले? कारण मारुतीच्या भूपकाराने पुरुष देह तिथे जिवंत राहत नव्हता. मग हे कसे जिवंत राहिले? हे निरूपण ऐकता काने आशंका घेतली विचक्षणे. म्हणे स्त्री राज्याची स्थानी मारुती अजूनही असे की षण्मास होता निश्चित भूपकार देत रामत होता. ते ऐकून पुरुष मृत्यू पावत गर्भ गळत पुत्रांचे. बरं, मारुती भूपकार कधी द्यायचा? 6 महिन्यात नाही एकदा. त्यामुळे कुणाला जर त्या 6 महिन्यात गर्भधारणा झाली असेल आणि पुरुषाचा गर्भ असेल तर तो आतच जिरून जायचा. मारुतीच्या भूपकाराने फक्त स्त्री असते ते जन्माला यायच्या. षण्मास होता निश्चित भूपकार देत रामत होतं. हे ऐकून पुरुष मृत्यू पावता गर्भगळीत पुत्रांचे. ऐसे असता मच्छिंद्रनाथ वाचला कैसा दिवस बहुता. हे आशंका आमच्या मनात वाढविली अद्भुत वक्तिया. श्रोते म्हणतात की आमच्या मनामध्ये शंका आहे. दर 6 महिन्यांनी मारुतीहून भूपकार करतो. समजा मच्छिंद्रनाथ त्या स्त्री राज्यात गेले, 6 महिने राहू शकतात. पण 6 महिन्यानंतर पुन्हा मारुतीने भूपकार केल्यानंतर काय होईल? ते मच्छिंद्रनाथ मरण पावायला पाहिजे. मग ह्या मारुतीच्या भूपकाराने मच्छिंद्रनाथ मरण कसे पावले नाहीत, असा प्रश्न श्रोत्यांनी केलाय. षण्मास होताच निश्चित भूपकार देत रामत होता. ते ऐकून पुरुष मृत्यू पावत गर्भ गळत पुरुषांचे. ऐसे असता मच्छिंद्रनाथ वाचला कैसा दिवस बहुता. हे आशंका आमच्या मनात वाढली अद्भुत वक्तिया. तरी विषयी ऐका सादर मारुती मच्छिंद्र शिवावतारा. ज्यांचे ते असेच भय दुसरं वाटेल साचार कैशा परी. आता याचा त्रास मच्छिंद्रनाथांना का होत नव्हता? मारुती सुद्धा शंकराचा अवतार आहे. 10 रुद्र कुणाला प्रसन्न झाले होते? रावणाला 10 रुद्र प्रसन्न झाले होते. आणि त्या रावणाने एकदा कैलास पर्वतावर गेलेले असताना शंकर पार्वती एकांतात होते. म्हणून नंदीने त्यांना काय सांगितलं रावणाला की शंकर पार्वती एकांतात आहे तर तू त्यांच्या दर्शनाला जाऊ नकोस. त्यावेळेला रावणाने रागारागात काय म्हटलं नंदीला? अरे माकडा, तुझ्या बोलण्याला कोण ऐकतं? असं ऐकल्यावर नंदीला आला राग. मग नंदीने रावणाला शाप दिला, तू 10 रुद्र प्रसन्न करून घेतलेस, पण 11वा रुद्र हा तू मला माकड तोंड्या म्हणलास ना, मग माकडाच्याच वंशामध्ये तो 11वा रुद्र जन्माला येईल. म्हणजे शंकर 11वा रुद्र हे मारुतीच्या रूपाने अवतीर्ण होतील. म्हणजे मारुती कुणाचा अवतार आहे? शंकराचा अवतार आहे. रामदास स्वामी कुणाचे अवतार आहेत? मारुतीचे अवतार आहेत. गजानन महाराज कुणाचे अवतार आहेत? रामदास स्वामीचे अवतार आहेत. म्हणजे गजानन महाराज, रामदास स्वामी, मारुती आणि शंकर अशी ती परंपरा आहे. बरोबर आहे. आता मारुती हा कुणाचा अवतार? शंकराचा अवतार. मच्छिंद्रनाथ कुणाचा अवतार? शंकराचा अवतार. काय पाण्यानेच पाण्याला दुखविता येईल. गजानन विजय ग्रंथातलं आपल्याला लगेच ओवी आठवेल. काय काय पाण्यानेच पाण्याला दुखवता येईल? पाणी पाण्याला दुखवेल का? नाही.
तोही शंकराचा अवतार, हाही शंकराचा अवतार. त्यामुळे मारुतीने केलेल्या भूपकाराने त्याचा परिणाम मच्छिंद्रनाथावर होणार नाही, कारण दोघंही शंकराचेच अवतार आहेत. ऐसे असता मच्छिंद्रनाथ वाचला कैसा दिवस भूत, तरी आशंका आमच्या मनात वाढल्या भूत भक्ती या. तरी ये विषय ऐका सादर, मारुती मच्छिंद्र शिवावतारा, ज्याचे तयासीच भय दुस्तर वाटेल साचार कैशा परी. वासरवणी तीव्र खरा परी त्याचा यासे, त्याचा त्यासे नवे उभारा, की शीतळ असता रोहिणीवर तो हिवे थरथरा कापेना. जसं सूर्याची उष्णता एवढी आहे की सूर्यापासून इतका आपण लांब असून सुद्धा आपल्याला त्या सूर्याचा ताप सहन होत नाही, जवळ गेलं तर भस्मच होऊन जायचं. मग एवढा ज्याचा ताप आहे त्या सूर्याला स्वतःच्या उष्णतेचे काही त्रास होतो का? तर सूर्याला स्वतःच्या उष्णतेचा त्रास होत नाही. चंद्र शीतल आहे, पण त्या शीतलतेचा त्रास चंद्राला होत नाही. वासरमणी तीव्र खरा परी त्याचा त्याचे नवे उभारा, की शीतळ असता रोहिणीवर तो हिवे थरथरा कापेना. देवी मारुतीच्या भय करुणी जाण मच्छिंद्र सर्वदान देई प्राणा. ऐकोनी श्रोते विचक्षण समाधान पावले. सर्वोनी गेल्या वर्षाकाळ गंगेत वाहे निर्मळ जळ, तैसे श्रुती यांचे तात्काळ विकल्प जाळ निरसले. ज्या वेळेला पाऊस झाल्यानंतर पहिल्यांदा ते सगळं नदीमध्ये पाणी वाहत जातं, कारण तो डोंगरावरनं पाऊस येत असतो आणि त्यामुळे त्याच्यावर येणारी ज्या मातीने ते पाणी गढूळ झालेलं असतं. सुरुवातीच पावसाळ्यातलं पाणी गढूळ आहे, पण एकदा ज्या वेळेला ते प्रवाहित होतं त्यावेळेला त्यातला गढूळपणा खाली बसत जातो आणि पाणी निर्मळ होतं. तसं श्रोत्यांच्या मनातली शंका दूर केली की त्या श्रोत्यांचं मन निर्मळ होतं, पुन्हा ते कथेमध्ये रंगून जातात. सर्व गेल्या वर्षाकाळ गंगेत वाहे निर्मळ जळ, तैसे श्रोत्यांचे तात्काळ विकल्प जाळ निरसले. ऐका मागील अनुसंधान अलक्षी लक्ष असता पूर्णा, लोकाचारी विलास भोगून श्रीराज्यात राहिले. एके दिवशी एकांत शनी मच्छिंद्राने प्रेमळ राणे, बैसली असता निर्भय म्हणे कांते लागून बोलता. म्हणे ऐको पद्मनयनी आम्ही दक्षिणेस आलो तीर्थाटने, तेथे आम्हासे प्रीती लावणी टाकले कोण बहुत बहुत उत्तर मिलिंद कुंतला कमळ निहित तैसेचे आम्हा झाले सत्य. आमचा शिष्य गोरक्षनाथ येतसे पाहात मज लागे, तुमच्या राज्यात आलो निकटी 14 दिवसा होईल भेटी. आम्हा सांगून निदान गोष्टी उठाउठी नेईल. त्या पत्नीला प्रेमळ राण्याला सांगितलं मच्छिंद्रनाथाने, बघ तू मला इथं मोहामध्ये गुंतवून ठेवलंस, तुझ्या भक्तीसाठी मी या ठिकाणी राहिलो, पण आता माझा शिष्य गोरक्षनाथ मला घ्यायला येईल, 2-4 दिवसात तो येईल. आता तुझी माझी संगत संपली, मला तो 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगेल आणि आपल्याबरोबर घेऊन जाईल. आम्हा असे सांगून ज्ञान गोष्टी उठाउठी नेला. ऐकून मच्छिंद्राची वाणी चिंतातुर प्रेमळा राणे. मग प्रधान असे बोलावून विचारकाने सांगता, म्हणे नाना म्हणे नगरापासून 12 योजन 14 दिसे ठेवा रक्षणा, कोणी जोगी देखला दुरून त्याशी मारून टाकावे. मग तिने आता त्यांचे प्रधान म्हणजे कोण? सगळ्या स्त्रियाच ना, सेनापती स्त्रिया, सैन्य स्त्रियांचं. तिने आपल्या प्रधानाला बोलवलं आणि सांगितलं की इथून आपल्या राज्याच्या 4 बाजूला 12 कोस एक कुणी जरी जोगी दिसला तर त्याला मारून टाकायचं, त्याला आपल्या राज्यात येऊ द्यायचं नाही. ऐकून मच्छन म्हणे नगरापासून 12 योजन 14 दिशे ठेवा रखणा, कोणी जोगी दिसल्या दुरून त्याशी मारून टाकावे. ऐसे बोलता प्रेमळा राणी मारेकरी विसरली नेऊने, तीर्थवासी कापडे नैनी देखता मारून टाकता. तो सद्गुरूची शुद्धी घेत येत असती गोरक्षनाथा. मग एका नगरात अवचित भिक्षेस त्वरित निघाले. आलेख जागवता गुरुगुरी कोठेने टिके निमिषवरे. तो अकस्मात एका मंदिरी घर स्वामिनी पुढे आले. तो परम तेजस्वी लावण्य सुंदर जैसे पौर्णिमेचा रोहिणीवरा. ऐसे रूप देखून साचार मोहे अंतर बाजारले. म्हणे कोणे मायेचे पोटी झाण ऐसे निभरलेली विरत्ना, जोगी नवे हा नारायण मज कारणे भासरा. ऐसे म्हणून मानसी नमस्कारले योगेश्वराजे. म्हणे तुम्ही कोण्या देशाशी तीर्थवासी निघाला? तू परम सुकुमार योगेश्वर दिशी देशा निशा करा. मार्गी विघ्न आहे थोरा ऐका निर्धार सांगते. श्री राज्यात लावण्यखाने राज्य करी प्रेमळा राणे. तिने मारेकरी मार्गे ठेवून तापसी व धुवून टाकत असे. जसे मच्छिंद्रनाथचा त्या श्री राज्याच्या जवळ गोरक्षनाथ आले, तसे एके ठिकाणी भिक्षा मागायला गेले. त्या घरातली घरधणी
अत्यंत सात्विक होती. तिने पाहिला हा तेजस्वी तपस्वी आपल्या दारामध्ये भिक्षा मागायला आलाय. जणू काही सूर्यच प्रगटला. त्याच्या चेहऱ्यावरचं ते तपश्चर्येचं तेज तिने पाहिलं आणि विचारलं, आपण कुठे निघालात महाराज? म्हणले, मी स्त्री राज्यात निघालोय माझ्या गुरूंना आणायसाठी. म्हणले, अहो सावध राहा, कारण तिथे जी प्रेमळा राणी आहे ना, तिने 12 कोस चारी बाजूला तिचं स्त्री सैन्य ठेवलेलं आहे. एखादा जोगी, एखादा संन्यासी, एखादा तीर्थयात्री दिसला की ते त्याला मारून टाकतात, कोणाला स्त्री राज्यामध्ये येऊ देत नाहीत. तेव्हा तुम्ही सावध राहा. कदाचित तिकडे जायचा वेध रद्द केला तर आणखीन उत्तम, पण जायचं झालं तर एवढं सगळं संकट आहे याची मनाशी खोडगाड बांधा. तू परम सुकुमार योगेश्वर दिशी जैसा निजागरा, मार्गी विघ्न आहे थोर ऐका निर्धार सांगते. स्त्री राज्यात लावण्य खाणे राज्य करी प्रेमळा राणे, तिने मारे करी मार्गी ठेवून तापसी वधून टाकत होते. जोगी कानफाडी परमहंस नग्न दिगंबर उदासा, दृष्टीस पडतासा स्वर्ग पदासी धाडित असे. हे यथार्थ मी सांगते तुसे, म्हणून न जावे तय दिशे. गोरक्ष म्हणीत येशी तू सत्य सांगसी जन्ये, ऐसे बोलून वचन ती तेथून सत्र केले गमना. विचार करिता आपल्या म्हणे उपाय कोणता करावा. ते त्या मातेला नमस्कार करतात गोरक्षनाथ आणि सांगतात की आई, तू मला सावध केलंस हे फार चांगलं. आता तिथे संकट आहे म्हणून गोरक्षनाथांनी जायचं टाळलंय का? नाही. आपल्या निश्चयापासून ते विचलित झाले नाहीत. निश्चय काय? गुरुला शोधणं. बघा, काही माणसं प्रयत्न करतात. मग आता प्रयत्न करणाऱ्या माणसात 3 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार काय आहे? प्रयत्न करून पाहायचा, पण कुणी तर सांगतो अहो त्याच्यामध्ये एवढे अडचणी. त्या अडचणींचा पाढा ऐकला की प्रयत्न करायचं सोडून देतात. म्हणजे अजून सुरुवातच केली नाही, पण जे ध्येय साध्य करायचे त्या साध्यातल्या अडचणी लक्षात आल्या की तिकडे जायचंच रद्द करून टाकतात. म्हणजे पहिला प्रकार हा झाला की एखादं काम करायचं ठरवलं, ध्येय निश्चित केलं, पण त्या ध्येयामध्ये असणाऱ्या अडचणींचा पाढा ऐकला की तिकडे जायचंच बंद करून टाकतात. नको तिकडे जायला, ते ध्येय नाही मिळालं तरी चालेल, साध्य नाही झालं चालेल. दुसरी माणसं कशी असतात? संकट आहेत हे ऐकले तरी ते आपला मार्ग सोडत नाहीत, जातात. पण संकटाचा सामना नाही करता आला की ते तो मार्ग सोडून देतात. आणि तिसऱ्या प्रकारचे साधक असे असतात, कितीही संकट आली तरी आपल्या ध्येय प्राप्तीपासून ते विचलित होत नाही. म्हणजे किती संकट येऊ, आपलं ध्येय प्राप्त करायचं. म्हणजे काय प्राप्त करायचं? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी धृढ व्हावं. त्यांचं ध्येय निश्चय कसा असतो? काही हो, देह जावो अथवा राहो, मला हे प्राप्त करायचं आहे म्हणजे करायचं आहे. म्हणजे इतका दृढ निश्चय ज्याचा आहे तोच. तसे गोरक्षनाथांचा दृढ निश्चय आहे ना. संकट असणार आहे, पण त्या संकटावरती मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. निर्विघ्न जाऊने उठाउठी कैसे होईल सद्गुरु भेटी, ऐसी चिंता वाहून कोटी तो एक दृष्टी देखले. दशावतारी ते समय येऊन वृक्षा ठाये, चिंता नाणे ते समय दुष्टित बसले तेव्हा. गोरक्षसे तुम्ही कोण सांगा आमासे, जातसा कवड देशे चिंता मनासे किमर्थ. तेवढ्यात त्यांना दशावतारी खेळ खेळणारे काही मंडळी दिसले. ते काय करत होते की अनेक प्रकारची रूपं घेऊन, दशावतारी म्हणजे नाना प्रकारची सोंग घेऊन, म्हणजे नाना प्रकारचे नट आहेत ते दशावतारी नट. ते वेगवेगळे भूमिकेमध्ये सादर व्हायचे आणि ते एखादं नाटक म्हणा, एखादा प्रसंग सादर करायचे. दशावतारी हे समये ते समये येऊन उतरले वृक्षाछाये. पण ते चिंतेत होते, दुःखात होते. म्हणून गोरक्षनाथांनी त्या दशावतारी लोकांना विचारलं की का हो, तुम्हाला एवढी काळजी कसली लागली?
गोरक्ष पुसते असे तुम्ही कोण सांगा माझे, जातसा कवण देशे चिंता मानसिक मिळता, दशावतारी म्हणते मग आम्ही आणतो उत्तम सोंग, परी वाजवी जो मृदंग तयासे रोग लागला, म्हणे आणि चिंता क्रांता आता रेषा वरासे नाही जाता, गोरक्ष हे ऐकून वार्ता झाला बोलता तयासे, मज न्याल जरी आपल्या संगे तरी मृदंग वाजवील तुमच्या मागे, नृत्य कळांचे पाहून रंग ताल सांग वाजवीन. म्हणजे काय एवढं सचिन, म्हणजे आमचं जो मृदंग वाजवणार आहे ना, तो मृदंग वाजवणारे कलाकार ते आता आजारी पडले आहेत, त्यामुळे मृदंग वाजवणारा कोण. गोरक्षनाथ म्हणले मी मृदंग वाजवतो. हां, जसे तुम्ही सांगाल तसे ताल, जसे छंद, काय पाहिजे तसं वाजवायची माझी हातोटी आहे म्हणाले. मग मृदंग घेऊन तिथे गोरक्ष वाजवे आपल्या हाते, दश अवतारी आणि विस्मित होऊन तडस राहिले, म्हणती असे संगती नेता जाणं आपणास विशेष मिळेल जाणा, 64 कळवे संपूर्ण याचे देह असती. विचार केला की दाखव म्हणले वाजव. गोरक्षनाथांनी मृदंग वाजवून दाखवला. असे बोल त्याने कधी आयुष्यात ऐकलेले नव्हते. ते म्हणले हा यातला तज्ज्ञ मनुष्य आहे, तेव्हा याला बरोबर घेतलं आपल्याला धन जास्ती मिळेल. म्हणले याला आपण बरोबर घेऊया. सवे घेऊन योगेश्वर बहुरूपिया चालले देशावरा, तो प्रेमळ राणीच्या नगरात तेच दिवशी पाहते, समय पडला अति कठीण गोरक्ष झाला तया दिना, काळाचे सामर्थ्य विशेष जाण दृष्टांत वचनावधारा, श्रीराम साक्षात परब्रह्म रावणे करता सीता हरण, तोही झाला वानराधीन दृष्टी देऊन समयावरे, श्रीकृष्ण पूर्ण अवतार म्हणते तोही लागला गोपाळांचे संगते, तयाधीन होय श्रीपती अनुपम श्री काळाचे, तैशा परिगोरक्षनाथ बहुरूपियांचे जरी संगत, चित्ती हाची पूर्ण हेत की सद्गुरुनाथ भेटावा. जसं रामावतारामध्ये रामचंद्राने काय केलं, सीतेचा शोध घेण्यासाठी वानरांची मैत्री केली. भगवान गोपाळ कृष्णाने गोपांची मैत्री केली. तसं गोरक्षनाथाने आपल्या गुरुच्या प्राप्तीसाठी या दशावतारी लोकांची संगत धरलेली आहे. प्रेमळ राणीची मंदिरी गेली तेव्हा दशावतारे गोरक्षाची बरोबरी त्या उसरी घेतले, मच्छिंद्राचा शिष्य मग मृदंग वाजवित यामागे, नृत्य करता सप्रेम रंग रंग बहुत होईला. त्या सगळ्या स्त्रियाच होत्या. स्त्री राज्यात जाणल्या नाही. त्यांना माहिती आहे त्या स्त्री राज्यात पुरुष जिवंत राहत नाही. ते म्हणले तू कसा येणार बाबा आमच्यावर, तू तर पुरुष आहे. म्हणले मी स्त्री वेश घेऊन येईन. आणि मग त्याने आपली शक्ती दाखवली की मला मारुतीच्या भूक करण्यात काही त्रास होणार नाही, त्यांना दाखवून दिलं. आणि म्हणले मी स्त्री वेश घेऊन येतो. गोरक्षनाथ निघाले त्यांच्याबरोबर. प्रेमळ राणीचे मंदिरी गेले तेव्हा दशावतारी गोरक्षाचे बरोबरी ते अवसरी घेतले, मच्छिंद्राचा शिष्य मग मृदंग वाजवे त्यामागे, नृत्य करता सप्रेम रंग रंग बहुत ओला, दृष्टादृष्ट होता ते गोरक्ष ओळखले सद्गुरुनाथ, मग आपल्या चित्ती विचारित म्हणे कवणी युक्ती करावी, नादी लुब्धन गेले चित्तमगन ओळखेची मच्छिंद्राता, याशी कवणी करावी युक्त ऐसे युजित निज म्हणे, मग मृदंग तोनी काय बोलला, उठ मच्छिंद्र गोरक्ष आला, प्रेमळा राणी सिद्धचक बैसला भोवते पाहावी लोकांनी. गोरक्षनाथाने आपल्या गुरुला ओळखलं, मनातल्या मनात वंदन केलं. म्हणाले आता मी आलोय हे गुरुंना कसं कळवावं. आपण तर स्त्रीवेश घेतलेला आहे. गुरु अंतर्ज्ञानी आहेत, पण आपलंही कर्तव्य आहे गुरुंना सांगणं की मी आलोय तुम्हाला घेऊन जायला. म्हणून त्याने मृदंग वाजवता वाजवताच त्या मृदंगातनं बोल असा काढला, चलो मच्छिंदर गोरखाया. ती मच्छिंद्रनाथाशी खुणाविद म्हणे मृदंगाकडे लावायचे तर सन्निध आला गोरक्षनाथ, ध्वनी उमटत या रीती. आणि मग ती राणी चकित झाली की चलो मच्छिंद्र गोरखाया आलाय, वाद येतो. मग हा नाद कुठून येतोय. त्यांनी मन एकाग्र केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा नाद मृदुंगामधून येतोय. सद्गुरु ऐके देऊन चित्त तो मृदुंगा माझी ध्वनी निगदा, उठ मच्छिंद्रा गोरक्षनाथ आला त्वरित भेटावया, गायन करून संगीत बहुरूपी तेथे नृत्य करिता, नाना परीची सोंगे आणि अवतार चरित्र हरिये, तया माझी मच्छिंद्रात विलोकून पाहे त्वरिता, तो ओळखला आपला स्वत गोरक्षनाथ ते समये, मग संकोचित होऊन मन प्रेमळा राणी जावी खुणा, सांगत होतो तू लागून तो गोरक्ष येथे आला की. आणि मग प्रेमळा राणीला मच्छिंद्राचा सांगितलं पहा तो जो मृदंग वाजवतोय ना, ती स्त्री जरी असली तर ती स्त्री नाही, तो माझा शिष्य गोरक्षनाथ आहे.
मग संकोचित होणी मना प्रेमळा राणी जावी कोण सांगत होतो तुझा गुण ते गो तो गोरक्ष येथे आला गे कोण बांधताची त्वर प्रेमळा झाली चिंता तुरा जैसी वस्तू चोरून ठेवता तस्कर तो संधी सावकार बांधला तो ओळखोनी तो आपला ठेवा तैवी चिंता वाटे तिच्या दिवा गोरक्ष याची करावी सेवा नील गाव आपल्या गोरक्ष याची करावी सेवा नील गाव आपल्या मच्छिंद्रपूर्ती ऐके गायन तो मृदुंगातून उठे ध्वने सद्गुरु उठ सद्गुरु दे आलिंगन गोरक्षा लागून ये समये मग मच्छिंद्रा ते श्री उभे टाकले ते त्वरे गोरक्षाशी धरून करी क्षेम दिले प्रीतीने मृदंग सोडून ठेविला धरणी मिठी घातली सद्गुरुचरणी जेविताने बाळक देखून जननी संतोष मनी भावसये सद्गुरुनाथा मला भेट द्या असा त्यातनं ताल काढला बरोबर मच्छिंद्र खाली उतरले सिंहासनावरनं गोरक्षनाथाला जाऊन त्यांनी मिठी मारली गोरक्षनाथाने साष्टांग दंडवत घातलेला आहे मग मच्छिंद्रनाथ त्या श्री उभे टाकलेल्या त्या त्वरे गोरक्षासी धरून करी क्षेम दिले प्रीतीने मृदंग सोडून ठेवला धरणी मिठी घातली सद्गुरुचरणी जेविताने बाळक देखोनी ज्यांनी संतोष मनी पावत होते चंद्र चकोराशी झाली प्रीती मग तेथे होत होते अमृतदृष्टी की वासरवणी देता दृष्टी आज अब्जिनी पोटी संतोषा कुब्जा कृपणाचे सापडे धनकी झाडे हे सुखता वर्ष लागना देवी सत्कृतीत आलिंगन समाधान वाटले ज्याप्रमाणे चकोराला चंद्र भेटावा ज्याप्रमाणे कमळ आहे ते सूर्याची वाट पाहते कधी एकदा सूर्योदय होईल आणि मी फुलेन कमळाला सूर्याचं दर्शन व्हावं किंवा झाडं सुकायला लागलेली असताना अचानक पाऊस पडावा कृपणा किंवा एखाद्या कंजूस माणसाचं धन हरवलंय ते त्याला मिळावं त्याला किती आनंद होईल कृपणाचे सापडे धनकी झाडे सुका वर्ष लागना देवी सद्गुरुस्थित आलिंगन समाधान वाटले प्रेमळा संकोचित झाली पोटी हे म्हणे हा उभयतांची पळाडील तुटी म्हणून जळत असे पोटी होत असे कष्टी मनात होता गोरक्षाच्या आगमंती सन्नरुची मिष्टान्न भोजना वस्त्रे अलंकार उठणे उद्विग्न मन भोगदा नावडती राजनीतीच्या गोष्टी नावडे प्रधानाधिकांच्या भेटी मच्छिंद्रासी नील उठावठे म्हणून कष्ट होत होते सद्गुरूची मर्यादा होत म्हणून राहिले गोरक्षनाथा चला ऐसे म्हणते की शेत दुखेल चित्तयाचे एके दिनी मच्छिंद्रात एकांती सापडल्या अकस्मात प्रेमळा राणी नव्हती ती मग गोरक्ष बोले दयासे बहुतरी उत्क्रम येथे आता चालावे उत्तरमध्ये ऐसे ऐकून या मात संकोचित ते मच्छिंद्रा म्हणे बाळका एकमात सर्व सिद्धी अनुकूल येता ऐसे सौख्यामर पुरीतून दिसे निश्चित सर्वता तुझ्या बिडेस्तो येतो त्वरित परीन मीना सुकुमार बहुता ते आजपाशी माझा हेत गुंतला निश्चित गोरक्षा तो सच्ची माझे यथार्थ सर्व सद्गुरू बघता आता सांगशी जैसे माता तो मी यथार्थ करेना परी मीननाथाच पडेल तुटी हे ऐसे सर्वताना बोले उठे ऐकून सद्गुरूची गोष्टी गोरक्षपोटी चिंतावला म्हणे कवण उपाय करावा आता मोहे ग्रासले सद्गुरुनाथा ऐसे रात्रंदिवस चिंता करता बहुत दिवस गेले की एकदा निशाकाळी अवचित मच्छिंद्र असे म्हणे मीननाथा मजला दिशा लागले होत न्यावे त्वरित बाहेर कांते समेत म्हणजे की धाण सुखे केले असता शयना मीननाथ करी वृद्धांना विक्षेप म्हणे वाढला मग बोलाव आणि गोरक्षाचे म्हणे बाहेर जाऊन आणि असे अवश्य म्हणून सद्गुरूशी मीननाथाचे उचलले विधीस बैसून मीननाथ म्हणे हा कथा मोतून कोत नाही तरी कान निश्चित कापेन त्वरित येथे कदाचित लघवी करशील आता तरी शोच करू नको मीननाथा मग तो भय पाहून चित्ता म्हणे आता कैसे करावे लघवी वाचून शोचन येत तर सेव वाचून फळ निश्चित उपजल्या वाचून वर्णनीय सत्य येईल त्वरित कडून पर्जन्यामागे अमंगळ दिवस की भोगामागे रोग जैसे सुखामागून होता तसे क्षय रोग कैसे सांगा विद्यामद उपजे आधी मग तया मागून येसे वादे काये मागे त्रिशुद्धी कृतांत असे लागला आधी इष्टत्वगडे देख तया मागून तसे शोका ही मैत्री मागोनी विकल्प देख कलाग वेगे तसे देवी लघवी करता भुवरी मागोनी स्त्रवे अधोद्वारे एराचे सूत्र असे एक जाणबा म्हणून मच्छिंद्र तसं मनात झाला चिंताक्रांत गोरक्षाचे भय बहुत वाटले निश्चित असे मग दिशा न करता भूमीवर तैसा तुटला कुमारा माता पित्यांच्याशी जोर नेऊन सत्वर घातला निज प्रीतीने उठी मच्छिंद्राने धरले पुढे मिठी घालून या कंठीमिन्नात निजला दिशा लागली कुमारा अधोद्वारे जात सेवारा परी गोरक्षाचा बहुत दरार म्हणून भय विधा म्हणे बाहेर गेलो शौच करावे तरी गोरक्ष मारेल मसे मग मीननाथ पिते असे पंचकार्य धंडोळला दुर्गंधीने सुटली घाण म्हणे हगू लागले बाळताने मग मच्छिंद्र गोरक्षा ते बोलून म्हणे मीननाथ धुवून आणि ऐकोनी सद्गुरुनाथ मीननाथात उचलले तुरीला मग नदी माझी नेऊन सत्य हात्या पेट खडकावरी
गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ म्हणतात, मी तुझ्यावर येईन, पण मीननाथाला इथे ठेवून दे असं म्हणू नकोस, मीननाथाला आपण बरोबर घेऊन जाऊ असं मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ. एके दिवशी गोरक्षनाथ त्या स्त्री राज्यात असताना मच्छिंद्रनाथ आणि प्रेमाळा राणी एकांतामध्ये असताना त्यांचा मुलगा जो मीननाथ, त्याला लहान मूल आहे, त्याला बाहेर जावं असं वाटलं. बाबा मला बाहेर जायचं. त्यांनी गोरक्षनाथाला म्हणलं, अरे याला जरा नेऊन ये बाहेर, त्याला शौच लागले, त्याला बाहेर घेऊन जा. मीननाथाला त्याने गोरक्षनाथ, लहान मुलगा आहे, त्याला काय सांगतायत गोरक्षनाथ, हे बघ आधी तू 1 नंबर करू नकोस, तुला 2 नंबर काढायचे 2 नंबर कर, पण 1 नंबर काढायचं नाही. म्हणजे आधी लघवी करू नकोस असं त्याला सांगितलं. आता हे निसर्गाचा नियम आहे, दोन्ही कार्यक्रम होणार, पण त्याला ते अवरोध करायला सांगितल्यानंतर त्या लहान मुलाला ते काही काम जमेना, एका वेळेला एकच काम करणं जमेना, आणि म्हणून तो तसाच उठून आईवडिलांच्या जवळ गेला. आणि आईवडिलांच्या जवळ गेला, मच्छिंद्रनाथांच्या जवळ घेतलं, का रे बाळा तुला जायचं होतं बाहेर, गेला नाही का? नाही म्हणले, मला त्या गोरक्षनाथाची भीती वाटते असं म्हटलं. आणि वडिलांनी जवळ घेतल्यानंतर तिथेच त्या अंथरुणातच त्याने 1 नंबर 2 नंबर केले. राग आला मच्छिंद्रनाथाला, त्याने अंथरुण सगळं खराब केलं म्हणून. आणि मग ते गोरक्षनाथ म्हणाले, जा रे या मीननाथाला धुवून आण. म्हणून गोरक्षनाथाने त्या मीननाथाला घेतलंय का, त्याच्या सगळ्या अंगाला ती घाण लागलेली होती त्या मुलाच्या मीननाथाची. धुवून आण म्हणल्यानंतर गोरक्षनाथाने त्याला बरोबर घेतलेलं आहे. हा 19 वचनार्थ मीननाथा तुले तुळीदा, मग नदी माझी नेऊन सत्य हाते आपटे हेत खडकावरे, मोल न देता रजका लागून देव वस्त्रे आपटे क्रोधे ना, ऐसा गोरक्षत एक क्षणी बाळ धुवून पाहते, खडकावरी आपला बाळाशी प्राण केला सैजसे, छिन्न भिन्न काया झाली कैसे जैसे, जेवी फणस भूमीवर पडेला, ना तरी काच कुपीने शीत हातीची पडली अकस्माता, मग तयाचे भाग झाले भूत तैसे झाले बाळकासे, अस्थि मांस काळी जतोरी धुवून टाकली जळाता, चर्म प्रक्षाळून हस्ते गोरक्षाणीत घरासे, आजा पुत्राची चर्मसाचार वाळूत घालती मांस खाईरा, तैसाचे मच्छिंद्राचा पुत्र उष्णात टाकला सुकावया, सद्गुरू बोलती गोरक्षासी मीननाथ कोटेमध्ये हिर उत्तर देते सुकावयासी घातला. गोरक्षनाथच्या मुलाला घेऊन आले, उजाडलं होतं, खडकावर आपटलं, त्याचं सगळं शरीर फक्त वरची कातडी राहिली, बाकी सगळं पाण्यामध्ये धुवून टाकलं. काय म्हणले, गुरुने सांगितलं धुवून टाक. आणि त्याची शरीराची कातडी दोरीवरती वाळत टाकली. मच्छिंद्राने विचारलं की का रे मीननाथ कुठे गेला? नाही म्हणले, वाळत टाकलाय त्याला. सद्गुरू गोष्टी गोरक्षासी मीननाथ कोठे जांगमसे, हे उत्तर देत असे त्याशी सुकावयासी घातला, क्षणिक लुटल्यावरी रेखा मागुली कसे कोठे वाळका, प्रेमळा राणी करी शोक आली सम्यक भावया, गोरक्षपूर्ती उत्तर देत उष्णात टाकला मीननाथा, नदी माझी धुवून त्वरित वाळू घातला बाहेरी, ऐसा एक क्षणी उभयता बाहेरी ते धावणे, तो निजपुत्राची चर्मने दृष्टी देखले ते ढा, मूर्छना येऊन ते श्री मच्छिंद्र वडला धरणीवरी, हृदय पीठी दोन्ही करी माता क्रंदे तेरवा, सद्गुरू म्हणती गोरक्षनाथा कैसी विपरीत केली वार्ता, 32 लक्षणी बाळक असता मारले उठात्वा, जे गोरक्षास उत्तर देत सगुण लक्षणे होते राहता, तरी आजी अंतरुणात हगले निश्चित स्वामिया. काय म्हणले, माझा एवढा चांगला मुलगा होता, तू त्याला मारून टाकलंस. म्हणले, एवढा चांगला मुलगा होता असं तुम्ही म्हणता, मग त्यांनी अंतरुणामध्ये शिशू केल्यानंतर तुम्ही त्याला बाहेर कशाला पाठवलं? गोरक्षतायास उत्तर देत सगुण लक्षणे होती त्यात, तरी आजी अंतरुणात हगले निशी स्वामिया. मच्छिंद्र म्हणे, त्या श्री मीननाथ दाखवी सत्वरा, तरी तू सत्शिष्य खरा विशुद्धारा जन्मला असे, ऐसे ऐकोनी गोरक्षनाथ कौतुक जाऊन अत्यद्भुता, अष्टोत्तर शे मीननाथ आणले अकस्मात ठाया. म्हणले, तू जर माझा खरा शिष्य असेल तर माझ्या मीननाथाला जिवंत कर. असं म्हटल्यावर गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा जप केल्याबरोबर 108 मीननाथ त्याच्यासमोर उभे केले. एक मीननाथ नाही, मारलं होतं कुणाला, एका मीननाथाला. जिवंत किती केले?
108 मीननाथ त्यांनी जिवंत केलेत. कुणी? गोरक्षनाथाने. ऐसे ऐकोनी गोरक्षनाथ कौतुक अत्यद्भुतान अष्टोत्तर मीननाथ आणले अकस्मात आढाया. एक सारिखेची बाळके अंगणी खेळती कौतुके आपल्या पुत्रास निके माता नोळखे सर्वता. म्हणले आता ह्यातला तुमचा मुलगा कोण आहे तो तुम्ही ओळखा. आईला सुद्धा आपलं मूल ओळखता आलं नाही. एक सारखीच बाळके अंगणीत खेळते कौतुके आपल्या पुत्रासी नेके माता नोळखे सर्वदा. आश्चर्यकरी मच्छिंद्रात म्हणे हा विष्णू अवतार निश्चित साक्षाता. मी मायेने बोललो सत्य महिमा अद्भुत मुन्नेंदा. प्रेमळ राणी ते अवसरी पुरुषाचे चरण धरे म्हणे साक्षात अवतार ईश्वरी मज निर्धारी कळू आले. मग प्रेमळ राणीने गोरक्षनाथाचे चरण धरले. महाराज एक मूल गेलं म्हणून मी शोक करत होते. तुम्ही तर 108 मुलं जिवंत करून दाखवले. गोरक्षनाथाचे चरण धरी म्हणे साक्षात अवतारीश्वरे मज निर्धारी कळू आले. आता माझे या पोटीचा बाळ तोची मज देतात काळा. हा अनिवार मायेचा खेळ लपवितात काळ दयाळा. गोरक्षनाथाने विनंती केली, हा सगळा तुझ्या मायेचा खेळ आहे, तो लपव आणि माझा मुलगा मला परत दे. आता माझ्या पोटीचा बाळ तोची मज देतात काळा. हा अनिवार मायेचा खेळ लपवितात काळ दयाळा. ऐकून गुरुमातेचे बोल गोरक्षनाथे काय केले. 107 बाळे अदृश्य झाली तेव्हा मीननाथ सत्वर गती दिला मायेची आधी. मच्छिंद्राशी दंडवत प्रीती गोरक्ष सत्य घालीत. आणि तिचा मुलगा तिला परत केला. बाकीची 107 मीननाथ अदृश्य झाले. मीननाथ सत्वरगती दिला मातेचे आधे. मच्छिंद्रासे दंडवत प्रीती गोरक्ष सत्य घालिता. म्हणे सद्गुरु कृपावंते बहुत दिवस करमले थे. आता न्यावया आलो तुम्हाला चलावे तोरी ते समये. गोरक्षाचा प्रतापात भूत देखून मच्छिंद्र अवश्य म्हणता. म्हणे याची न ऐकता माता आणि विपरीत करेला. प्रेमळा राणी सह पुढे तक्षणा आता मी करतो गमना. ऐकता मच्छिंद्राची चिंता दूर झाली. तो परीस चोरून घेतला असता तो ज्याचा त्याने ओळखून येता. मग तस्कराची चित्ता चैन सर्वथान पडीची. आता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाने घेऊन जाणार. मच्छिंद्रनाथ म्हणाले आता मला इथे राहता येणार नाही. गोरक्षनाथ मला घेऊन चाललाय, मी त्याच्यावर जातो. समजा एखाद्या माणसाने एखादा परीस चोरून आणला आणि ज्याचा परीस होता तो मनुष्य त्याला शोधत आला आणि आपला परीस घेऊन गेला. मग त्या चोराला किती वाईट वाटतं. तसं त्या प्रेमळ राणीला वाईट वाटायला लागलं की आपण याची सद्गुरू वस्तू आणली आहे आपल्याकडे आणि आता त्याला ती परत द्यायची वेळ आली आहे. वाईट वाटतंय तिला. परीस चोरून घेतला असता तो ज्याचा त्याने ओळखून नेता. मग तस्कराचे चित्ता चैन सर्वथान पडी. मच्छिंद्राचे अवियोग बाणे प्रेमळा राणी करीना. म्हणे आता स्वामी कधी दर्शन पुन्हा मागुती होईला. सेवा मिठा येत एक क्षणी कांता दिसे लोभे करून ये. म्हणे वाट खर्ची जावी घेऊन गोरक्षासी नेंदा. कोरे कांचन आठवणी प्रीती विटा घडवल्या होत्याने शिरे. मच्छिंद्रासी नेवोने कांती प्रेमळा देतसे त्यापासी. म्हणले जातात तुम्हाला काही तहान लाडू भूक लाडू देते. वाटेमध्ये तुम्हाला काही धन लागेल म्हणून शुद्ध सोन्याच्या विटा तिने त्याच्या झोळीमध्ये घातल्या मच्छिंद्रनाथाच्या. गोरक्षासी न कळता, गोरक्षालाही कळू दिलं नाही, गोरक्षासी न कळता सुवर्ण टाकले झोळी. आता पुत्रकांता कोणी त्वरित मच्छिंद्रनाथ निघाले. मैलगिरी भोवते दांड वेडी घातले फणीवराने. तो खगपतीचे आगमन झाले अकस्मात ताठाया. मच्छिंद्रनाथ म्हणाले मीननाथाला घेऊन जाऊ. ते म्हटले महाराज आपण तपश्चर्याला चाललो, त्या मुलाकडे कुठे लक्ष देत बसणार आपण. ते त्याच्या आईला सांभाळू द्यात, पुन्हा तुमची गाठ पडेल, पण आता तर तुम्ही चला. मैलगिरी भोवते जाणं वेडे घातले फणीवराने. तो खगवतीचे आगमन झाले अकस्मात त्या ठाया. मग गरुडाचे भय करून भुजंग सोडित से चंद्रा. तैसे मच्छिंद्रा कारणे झाले असे त्या ठाये. ना तरी केश कीटक साचार हिंसके काढता बाहेरा. हिमे कापे त्याच्या अंतर तैसे वाटले असे. कमळणीची पडतात तुटी मिलिंद तसे मनात कसे देवी प्रेमळा न पडता दृष्टी मच्छिंद्र पुढे. तो पुढे देखले महारण्य दिय दरी परत भयानक वना. येथे मनुष्याचे आगमन न दिसे जाण सर्वधा. मग गोरक्षास सत्वर या मार्गी नसे किंडर भयानक करणे दिसे थोर सांग सत्वर मजलागी. आता मच्छिंद्रनाथ काय करतात.
गोरक्षाच्या मनामध्ये धनाचा लोभ काही शिल्लक आहे का हे पाहण्यासाठी. मुळात नव्हताच, कारण गुरुनी एवढं तत्वज्ञान त्यांना शिकवलेलं होतं की मोह नव्हताच त्याने मनात. पण गुरुच्या मनात आलं की ह्याची परीक्षा घ्यावी म्हणून काय म्हणतात, गोरक्षा अरे या जंगलात काही भय तर नाही ना. गोरक्षा मनामध्ये विचारतात भय काय आहे, आपल्याजवळ चोरण्यासारखी कुठली वस्तू नाही आणि गुरु तर म्हणतात काही भय आहे का. आता ज्या अर्थी ते विचारतात काय भय आहे का, त्या अर्थी गुरुजवळ अशी काहीतरी वस्तू असेल की जी चोर चोरून नेऊ शकतील. गोरक्षास तोरा मग गोरक्षास तोरा या मार्गे नसे किंडरा की भयानकाराने दिसले तर सांग सतोर लागे. गोरक्षरायाचे उत्तर देता आपण तो भय विरहिता निसंग उदासा तेथ तीर्थे पाच जातो आहे. भय निवाराया लागे झालो आहो उदास योगी. तुम्ही कासे आपले अंगी चिंता वावगी पाहता. आपल्याला भय कसलं, आपण सर्वसंग परित्याग करून निघाली माणसं आहेत, आपल्या मनात भय कसलं आहे. उलट लोकांच्या मनातलं भय नाहीसं करण्यासाठी आपण निघालो. मागुती मच्छिंद्र बोले काय या मार्गे बहुत दिसते भया. गोरक्ष वेगी सावध होय बहुते पाहावे लोक नाही. तो एकादरीसाच्या दृष्टी देखील निर्मळ निरा उभयता ते ठाई सतोर भूमीवर वेसले. भय पाहून मानसी दिशा लागली मच्छिंद्रासे. तुंबडा घेऊन वेगीशी एकांताशी तो गेला. तो गोरक्ष चित्ती विस्मित होय होय म्हणे सद्गुरूशी का वाटते भया. म्हणून झोळी सोडून पाहे तो कांचन आहे यात कांचन आहेत यात म्हणे. मच्छिंद्रास तो विघ्न पुढे ओढवले दाराधना. साधकाचा योग त्याने अंतरला दिसत आहे. तारा विटंबली चंद्रमंडळ की अहिल्या विटंबी अखंडळा. देवी मच्छिंद्रास नाथाशी वेळ प्रेमळा राणी भेटली. आम्ही युक्ती करून नानापती एकी संघ करून दुरी. मग सुवर्ण विटा मनात भीतरी टाकून दिल्या तेरवा. तया माझी घालून गारा ग्रंथका दिली तर हे अवसरा म्हणे. विघ्न निरसले धनधारा म्हणून अंतरी अतिहर्षित. म्हणाले एका मोहातनं त्यांना बाहेर काढले. कुठल्या पत्नीच्या मोहातनं बाहेर काढले, मुलाच्या मोहातनं बाहेर काढले. आता यानं भय कसले. गोरक्ष मच्छिंद्रनाथ थोडं झाडाच्या आड गेलेले पाहिले आणि गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाची जोडी तपासून पाहिली की काय आहे याच्यात भय एवढं. बघतात तर सुवर्ण मोहर आहे, सुवर्ण विटा आहेत, शुद्ध सुवर्णाच्या विटा. त्याने त्या विटा काढल्या, पाण्यात टाकून दिल्या आणि तेवढ्याच वजनाचे दगडं त्याच्यात घालून ठेवले. मच्छिंद्रनाथ आले, म्हणले चला जाऊयात पुढे. निघाले. पुन्हा मच्छिंद्रनाथने विचारलं काय, म्हणले इथं काही भय आहे का. नाही म्हणले भय मागच पडलं. म्हणजे यांनी विटा टाकून दिलेल्या होत्या ना. गोरक्षनाथ काय म्हणतात, भय मागेच पडलं. या माझी घालून गारा ग्रंथका दिली ते व्यवसरा म्हणे. विघ्न नसले धनदारा म्हणून नंतर या तेरचरा शौचविधी करून त्वरित तेथे आला मच्छिंद्रनाथ. गोरक्ष म्हणे चला त्वरित क्रमावा पंत आहे. पुलाली झोळी घेऊन पाठी उभयता चालले. उठाव किंवा हारण्य दृष्टी मच्छिंद्र असे पोटी भय वाटे. मग गोरक्षाचे पुसे उत्तर मार्गिका नसे किंडर माझे मानसी चिंता तोड ही उत्तर लवला आहे. गोरक्ष उत्तर त्याचे पायी डरतो मागे राहिले, डरतो राहिला मागे लेढाई. आता सुस्ता सोनी देही चिंता काही करावे. 12 वर्षात जाणं राहिले जैसे बाळपण की पक्वाना 50 मागे येऊन विशेष राहिले जाणे. चित्रापासून गेला वर्षाव काढते जैसे आकाशी बोलल्या विजा जै के आकाशी बोलल्या विजा पैसे तेवी शौच संपादिला. त्या स्थळास निश्चेष वय निरसले. अमृत पराशिताची काळी रोग न राहते ते स्त्री देवी आपण बसलो ज्या काळी भय तात्काळी निरसले. तारुण्यापासून विषय भोग राहिला जैसा मागील मार्ग का शांतीचा ठाव देखला. मग क्रोध सवेग नाही की. म्हणले महाराज ज्या ठिकाणी तुम्ही झाडाच्या मागे गेला होता ना तिथंच भय संपून गेले, लांब आलं ते. म्हणले भय त्याच ठिकाणी नाहीच झालं. ज्याप्रमाणे माणसाच्या मनामध्ये शांती आली की राग निघून जातो, किंवा तारुण्य संपलं की विषयाच्या मागे धावणं संपून जातं. तारुण्यापासून विषय भोग राहिला जसा मागील मागे
का शांतीचा ठाव देखला मग क्रोध सवेग नाही के ईशा रीती सद्गुरुमायेने मागल्या स्थळी राहिले वया आता का टाकून या संशय मार्ग लावलाय क्रमावा मच्छिंद्र विचारी चित्तात म्हणे काय बोलतो कृष्णाला मग आड लपवणी झोडी सोडी तर कांचन तयार दिसना चित्ती म्हणे हाय म्हणे गुरुष केले काय आपण प्रवासी हिंडतो पाय खर्चीस काय करावे रेवणा राणीने लोभे करून आम्हास दिले होते सोना तुवा चित्ती विचार करून जळात टाकून दिले मज न कळता गव्हारा झोळीत 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 भरून ठेवल्या कारा तरी तू सच्चीच नवशी करा माझ्या अंतरा कळवाले वरकडशीष उपदेश घेती ते सद्गुरु देती धनसंपदे आणि आमुची माया असता ते तो निश्चिती दवडली. मग त्याने एका बाजूला जाऊन पाहिलं तर सुवर्ण नाही दगडच आहे. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणतात की गोरक्षा अरे इतर ठिकाणी तर शिष्य आपलं धन गुरूंना अर्पण करतात, तू काय केलंस गुरुचं धन पाण्यामध्ये टाकून दिलंस, असला कसला तू शिष्य आहेस माझा. उदीम करता तसे तो टाके सर ते सरकती वरकड शिष्य उपदेश घेते ते सगळं देते धन संपते आणि आमुची माया असतात ते तो निश्चिती दौडली. उदीम करता तसे तोटा की सरकती करता बुडवी ते वाटा ऐसा गोरक्षा तो खोटा जोडला असं करंटामध्ये लागे गुरुचे नम राखी मनोगत तरी सशी जेवण म्हणावे त्याते जैसे भ्रतराज्ञे विणपतीवर्ते तेणे वर्तने उचित जैके अखंडलाचे आज्ञेपरी मेघवर्षी पृथ्वीवरी ही नृपवराचे अंतरी तैसे मंत्री हे वर्तते वसंत काळाची जैसी हवा तैसी आकाशा होय तेव्हा का निष्काम भक्त प्रचंड हेवा टाकून देवापासी जासे का रोहिणीवर वाचून जाणच कोरण पाहती तारांगणा की चातक भूमीचे जीवन मेघा वाचून न घेते का पांथस्थाचे जाणून नंतर सारथे चालविते रामरा की गायका जैसा ऐसा मंजोळ सुर मागून चतुर्देशे तैसे शिष्य कृष्णार्थ जाणती गुरुच्या मनोकरा ऐशी धर्मनीती असता विपरीत वर्तात्वा केली. अरे एखादा गायक जर गात असेल तर त्याच्या मागचे साथीदार त्याच्या आवाजात आवाज मिळवतात. तसं माझं मनोगत न जाणता तू हे धन मला न विचारता का टाकून दिलंस. बहुत कष्ट करून जाण प्रापंचिक मिळवते धना आणि मदन येणता मूर्खपण टाकले सोडून जळाला ऐकून सद्गुरूची वाणी कौतुक दाखवी ते क्षणी एका पर्वतावरील नोनी मस्तकी जाऊन बसला तव तयावरी लघु शंका कृष्णाथे केली देखा तव तो सुवर्णासारखा क्षणा माझी झाला. गोरक्षनाथ म्हणाले तुम्हाला एक वीट गेले तर दुःख आहे ना. गोरक्षनाथ एका डोंगरावर चढले तिथे त्यांनी लघुशंका केली आणि तो संपूर्ण पर्वत सुवर्णाचा झाला. म्हणाले लागेल तेवढं सुवर्ण घ्या. तवा तयावरी लघुशंका गोरक्षनाथे केली देखा तव तो सुवर्णासारखा क्षणा माझी झाला वय जैसा पौर्णिमेचा नक्षनाथ पूर्व दिसे आरक्ता जैसा कांचनाचा नग झळकत मच्छिंद्रनाथ वाजे वासरुणी वाळता जाण आकाश हे भागत हृदयाची किरणा तैशा पर्वताच्या वनस्पती पूर्ण सतेजपणे चमकते मच्छिंद्रने हाडून बाहेर तो अवघेची नग सुवर्णमाया म्हणे झोळी घालावे काय ओझे न जाय सर्वदा. गोरक्षणे सद्गुरूची जी इच्छा असेल तुमची चित्ती तितके कांचन घ्यावे प्रीती संकोच चित्ती न कराता. मच्छिंद्र म्हणे गोरक्षराया म्या तुझ अर्थाची छळले बाया तुझे महिमान वाढवावे आम्ही माया अंगीकारली. आणि मग म्हणले लागेल तेवढं सोनं घ्या असं गोरक्षनाथांना सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात अरे तुझी परीक्षा पाहण्यासाठी तुझं महत्त्व वाढवण्यासाठी मी लीला केली. मच्छिंद्र म्हणे गोरक्षराया म्या तुझं व्यर्थी छळले वाया तुझे महिमान वाढवावे आम्ही माया अंगीकारली. अवघा परसुवर्णमय कोणीकडे न्यावे काय अमृताचा सागर बाहे व्यथी स्थान जाय सर्वथा उष्णकाळी उभारा झाला बहुत त्याशी पावलो रोहिणीकांता देवी मी सुवर्ण इच्छिता किंचित कौतुकात भूतावले तू साक्षात विष्णू अवतार जाण हे न कळे मग लागुना ऐसे बोलून प्रीतीने दिल्या लिंगन वृक्षा हिरू इनवी धरून हे प्रेम हा स्वामींच्या चरणाचा महिमा याची साक्ष शंकरू हा आत्माराम जगद्गुरु. मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांनी नमस्कार केला. देवा हे सगळं जे लिहिलं आहे ना हा आपल्या कृपेचा महिमा आहे. माझं कर्तृत्व काय. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नसती तर मला संजीवनी विद्या कशी प्राप्त झाली असती. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नसती तर ह्या नाना प्रकारच्या सिद्धी मला कशा प्राप्त झाल्या असत्या. एवढं सामर्थ्य मला कसं प्राप्त झालं असतं.
एरू विनवी धरोनी प्रेमा, हा स्वामींच्या चरणाचा महिमा. याशी साक्ष शंकर उमा, आत्माराम जगदुरो, ऐसे बोलून परस्पर उभयता निघाले सतरा. करावा या जनाचा उद्धार, हरी शंकर अवतरले. नाना तीर्थे 56 देश पाहत चालले साधू पुरुषा. तो कानेफा घेऊन जालंधरास पुष्कर तीर्थास बांधले. तेथे अकस्मात दृष्टादृष्टी पडता सगळ्यांच्या झाल्या भेटे. गोरक्ष कानेफा वैसोनी निकटी, गोष्ट बोलती गोष्टी परस्परे. आणि मग पुष्कर तीर्थावरती जालंधरनाथ, कानेफानाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ या चौघांची गाठ पडलेली आहे. तेथे अकस्मात दृष्टादृष्टी पडता सगळ्यांच्या झाल्या भेटी. गोरक्ष कानेफा वैसोनीकडे बोलती गोष्टी परस्परे. स्वरूपी लागले अनुसंधान, तेथे एकमेकात बोलती होणा. जालंधर मच्छिंद्रा कारणे भेटती प्रीती नेते रवा. आणि किवकट्या अवसरा आदेश म्हणती रेरा. सप्रेम होऊन अंतरा एकमेका भेटती. उदंड सिद्ध योगेश्वर असती बहुत पृथ्वीवर. परी कानेफा आणि जालंधर हे असती अमर सर्वदा. गोपीचंद आणि मैनावती ही मृत्यूलोकी अमर असते. गोरक्ष आणि मच्छिंद्र ते अध्यापी असती चिरंजीवा. मानवी आणि करता स्मरण गुप्तरूपी तीन लागता क्षणा. तैसा वसंत काळी पवन जाय निघो निक्षण मात्रे. हे सगळे नवनाथ हे अमर आहे. ज्या वेळेला तुम्ही स्मरण कराल त्यावेळेला ते प्रगट होतात. मानवी आणि करता स्मरण गुप्तरूपी तीन लागता क्षणा. तैसा वसंत काळी पवन जाय निघो निक्षण मात्रे. तैसा मच्छिंद्र गोरक्ष उच्चारू कीर्तन मिळे होता गजरो. तात्काळी सद्गुरु करती उद्धारू जनांचा. हे चरित्र गाता एक संतोष वाटे आदिनाथा. ज्ञान वैराग्य विरक्तता होईल निश्चिता तत्वता. होईल तत्वता निश्चिता. पुढली अध्याय कथा सुरस श्रुती परी सावकाश. जैसाब्जेनी पुष्पाचा वास मिलिंद सायस विधी. चकोर प्राशिता चंद्रामृत मा चातक जे मेघाशिला विपरीता. तैश्याचे परिप्रेमळ भक्त श्रवणी चित्ता सोड्या. जो दीनदयाळ रुक्मिणी रमण वद विग्रंथ निर्गुणा. महिपती त्यासे अनन्य शरण देहाभिमान टाकोने. स्वस्ति श्री संत लीलामृत ग्रंथ श्रवणी स्फूर्ती मनोरथ. प्रेमळ प्रसूत भाविक भक्त चतुर्थोध्याय घोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले. कान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभुचे कमलजापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्यवाना. मितीना बिरगुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतरे. चित्त हरी पाये गुंतरे. चित्त हरी पाये गणोला
आरती पंढरीश प्रभुची कमल पती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम